शाहीर गाणं म्हणालाय. कुणाच्या तरी ध्यानात गाणं म्हणतेलं राहिले का हो? का तर तुमचं लक्ष देवाचं चरित्र ऐकण्याकडं नाही. 3.5 हाताचा हा देह आहे. ह्या देहाला कधी देवाचं चांगलं वाटत नाही. या कानाला देवाचं ऐकायला लागलं की ह्या डोळ्याला लगेच पिंग येतो. बरोबर. तुम्हाला चांगलं कुठलं वाटतं? झुम बरोबर झुम शराबी, त्याच्या बरोबर आपली खराबी. पण जेवढं तुम्हाला देवाचं कळल, माझ्या मामाचं चरित्र जर तुम्ही लक्ष देऊन ऐकलं सा तर ते न विसरण्याजोगं मामांचं चरित्र आहे. नुसतं यायचं, भंडारा लावायचा, देवाचा गच प्रसाद खायचा म्हणजे मामा पावतोय काय? अजिबात नाही. सर्वांनी सगळं सांगतो. जरा थांबा, अजून शेवकळा माझी याची आल्यावर सांगतो. मी म्हणाल तसं सर्वांनी माझ्या पाठीमागणं म्हणायचं. आवड मला तुळशीची तुळस मी आणली, आवड मला तुळशीची तुळस मी आणली, आई माझी तुळस वाढू दे, आई माझी तुळस. देवाचं नाव भांडायला लागलं कसं ह्या गल्लीतनं त्या गल्लीत जाऊन भांडत असा. हा, सगळ्यांनी जोरात आवाज आला पाहिजे. आवड मला तुळशीची तुळस मी आणली, आई माझी तुळस वाढू दे, आई माझी तुळस वाढू दे, माझ्या गळ्यातलं डोरलं देवाकडं राहू दे, माझ्या कपाळाचं कुंकू मामाकडं राहू दे, आवड मला तुळशीची तुळस मी आणली, आवड मला तुळशीची तुळस मी आणली, आई माझी तुळस वाढू दे, माझ्या पायातलं जोडवं देवाकडं राहू दे, बळमामाच्या माने, बळमामाच्या शेरड्यांच्या माने. सांग बोल. देवाचं कुठलं पण नाव कायम घेताना मोठ्या घोषात घ्यायचं. देवाचं घेताना जर लाजला असा तर 100% तुम्ही आयुष्यभर लाजणार ध्यानात घ्या. अहो, मगाशी शाहीनं सांगितलं कुणाच्या डोक्यावर पदूर आहे. बघा, वयस्कर लोक आहेत त्यांच्या डोक्यावर पदूर आहे. बाकीच्या असंच मावशी आता घेऊ नको लगे आणल्या गाडीवर.
मामांचा तर सेनापती कापशी गावाला कर्नाटक भागाला पडला. बरोबर आहे. त्यावेळी मामांच्या बकऱ्यात असं मेंढकं मेंढरा काय नव्हतं. कोण वाटतंय? मामांची बहीण गंगू अक्का, हा मामांची पत्नी सत्यवाराणी, बरोबर आहे. सगळी घरची लोक ए मावशे बोलायचं नाही, ए अजिबात आवाज आला नाही पाहिजे. घरची लोक मामांच्या बरोबर मेंढर राखत असताना मामांच्या बहिणीची मुलगी सत्यवाराणी, म्हणजे मामानं कुणाला करून घेतलं होतं? बहिणीच्या मुलगी भाचीला. हा मेंढर राखत असताना सेनापती कापशी गावाला तालुक्या बाजूला छोटसा कोळगाव, त्या कोळगावची यात्रा बाबा लागल्या भरायला. बरोबर आहे. अक्कोळगावची यात्रा भरल्यावर गंगू अक्काने सत्यवाराणी, त्यावेळी सत्यवाराणीच्या पोटात माझ्या मामांचा वंश वाढत होता. 6 महिन्यानं वाढत होता. 6वा महिना कुणाला होता? सत्यवाराणीला. पण सत्यवाराणी गंगू अक्काला काय म्हणत्या? काय म्हणते? नरी 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 हो ग नरी, मावशी म्हणाली काय सांगाले? पण मावशी अक्कोळच्या यात्रेला जायचं म्हणून स्वतः सत्यवाराने आपल्या आईला, मला सांगा तुम्ही माहेरला जर गेला सा, एखादं काम विचारायचं म्हणलं तर पहिलं बापाला विचारता का आईला? बोला. आईला का? आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर, 33 कोटी देवांची ताकद मानली जाणारी आपली आई आहे. ज्याला आई हाय त्याला त्या आईची किंमत कळते. बरोबर आहे. पण ज्याला आई नाही, ज्याला बाप नाही, त्या लेकाला त्या लेकीला विचारायचं आई आणि बाप म्हणजे काय आहे. बरोबर आहे. या जगात तुकाराम महाराजांनी गोड प्रमाण लिहून ठेवलं नाही कोण सुद्धा कोणाचं नाही या जगात. आईने बाप सोडलं तर कोण कोणाचं नाही आहे. अरे मी म्हणतो या देवाला येऊ नका. या देवाला आल्यावर देव पावतोय का नाही मला सांगता येणार नाही. पण आई बापाची सेवा करा, देवाला सुद्धा पावावंच लागेल. त्याचं उत्तम उदाहरण तुम्हाला सांगतो. साक्षात पुंडलिक कसला हाय, आई बापाची सेवा कसली करतोय बघायसाठी पंढरीचा पांडुरंग पंढरपुरात आला, विटेवर उभा राहिला तेव्हा अजून तिथंच उभा राहिला. बरोबर आहे. मग आई वडिलाच्या नावात किती ताकद आहे हो. बरोबर आहे. आपण जिवंत आई बापाला घालायचं लाता दगडा पुढे झुकवायचा, माता देव पावल नाही पावणार. देव भेटेल तुझला आपल्या घरी, आई वडिलाच्या पावन चरणावरी, आई वडिलाच्या पावन चरणावरी. भगवंताचे
कन्नड मध्ये आईला आव्वा म्हणत्या. बरोबर आहे. आव्वा आव्वा लागली बोलायला, आपण जायचं अकोलगावच्या यात्रेला, पण पाहिजे गणपती देवाची परवानगी आता घ्यायला. लागली होती बोलाय त्याच वेळेला. बाबा हा सत्यवाराने काय म्हणते, नवऱ्याला विचारल्याशिवाय बाहेर जाता येणार अगदी खरा. का? तुम्ही जाता सा नाही. बाई मामाला लागली बोलायला, बाबा विचार केला मनाला, असणाऱ्या पती देवाला लागली ती सांगायला त्या टायमाला. सांगायच्या जागेला असणाऱ्या बाबा सत्यवाराने लागले बोलायला, पती देवा जाणारा कोळगावच्या यात्रेला. मामा लागल्यात बोलायला, त्या जंगलाला जायचं असलं तर जाऊ दे, पण तू ग बाई नाही जायचं त्या जाग्याला. थोडं होता त्यावेळेला. बोला याला याला गेला वर, सांगा याला याला गेला वर. बोला याला याला गेला वर, सांगा याला याला गेला वर. सात नंबर भरला मेरा दादा या खानाला, मेरा दादा खानाला अंडोरा मालक. Hey,